हाय फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? बरेच असतील. तर तुमचा चहा नाश्ता झाला का? मी परवाच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी चालले आहे माझ्या बहिणीकडं. तर मी ऑन द वे आहे. मी आता लोणावळा पोचीनच एक 36 किलोमीटर अजून राहिलेलं आहे. तर मी चालली आहे माझ्या बहिणीकडं बाळाला बघायला. कारण मी तुम्हाला मी सांगितलं होतं की मी 12 वर्षानंतर परत मावशी झालेली आहे आणि माझ्या बहिणीला मुलगा झालेला आहे. तर मी त्या बाळाला बघायला चालले. तर चला मग अजून आता ऑन द वे आहे, तुम्हाला तर दाखवतेच आहे. पण मी तिथे गेल्यानंतर मी माझी फॅमिली पण तुम्हाला दाखवणार आहे. माझे मम्मी पप्पा, कारण माझे मम्मी पप्पा राहतात मुंबईला आणि मला जाता येत नाही त्यांच्यापाशी, कारण पोरांचं शिक्षण, शाळा, घरची कामं, शेतातली कामं, त्यामुळे मी जात. तर नाही जाण्यामुळे माझे मम्मी पप्पा तिथेच आलेत मला भेटायला. कारण मला वर्ष दीड वर्ष होत आला की मी अजून माहेरी गेले नाही. तर त्यांचे एक म्हणजे म्हणतात ना, आई वडीलची अशी इच्छा असते की पोराने आपल्या घरी यावं, म्हणजे आम्हाला भेटायला यावं. पण मला नाही जाता आलं त्यांच्यापाशी. तर त्यांना मी बोलून घेतला तिथं. तर आता ते तिथे आलेत आहे आणि मी जाणार आहे आता त्यांना भेटायला. त्यांच्यासाठी सरप्राईज नाही आहे, त्यांना माहिती आहे. पण सकाळपासून 2-3 फोन ऑलरेडी त्यांचे झाले आहेत की कधी येते कधी येते कधी येते. तर ॲक्च्युली मी थोडीशी झोपले होते, कारण आम्ही सकाळी निघालो आहे घरनं 4 वाजता. 4 वाजता घरनं निघालो आहे. त्यामुळे जरा झोप माझी झालेली नाही आहे. त्यामुळे आता मी जात आहे. हे बघा, पोरं ब्लँकेट विंकेट घेऊन आरामशीर झोपलेले आहेत. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या म्हणजे बाळासाठी काय काय घेतलं आहे आणि बहिणीसाठी काय घेतलं आहे, ते तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर नक्की दाखवणार. चला मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थोड्या वेळातच. बाय.